गुड मॉर्निंग. आज आपला कॉलेजचा फर्स्ट ट्रेडिशनल डे. म्हणावं लागतंय, स्टार्टिंग सुरुवात करावं लागते ना. असं एकदम सुंदर सुंदर मुली तयार झालेल्या आहे, एक से पडकर एक. ते पण सो हा आहे आमचा ट्रेडिशनल लुक. आणि कॉलेजमध्ये तर बापा 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 खूपच खूप सुंदर राहणार आहे. तसं दाखवेलच कोण कसं काय रेडी झालेलं आहे. तर भेटूया नंतर. बाय. तर आपल्या कॉलेजचं ॲन्युअल फंक्शन सुरू झालं होतं आणि वेगवेगळे डेजसुद्धा सेलिब्रेट करणं सुरू होतं. तर आज होतं ट्रेडिशनल डे, फॅशन डे आणि गरबासुद्धा. तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल ह्या सगळ्या गोष्टी. ह्या ब्लॉगमध्ये सगळे डेज मी एक एक करून ॲड केलेले आहेत. आणि हां, शेवटी हे पण बघायला भेटेल की मी कोणत्या फेमस सेलिब्रिटीला भेटलेली आहे, कारण की ते आले होते आपल्याला प्राईज डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी. तर हा ब्लॉग पूर्ण नक्की बघा. एक क्ल्यू देऊन टाकते, ते जे सेलिब्रिटी आहेत ते महाराष्ट्राची हास्य जत्रामधले आहेत. तर यावरून तुम्ही गेस करा की नेमकं कोण आलं असेल आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. ही ह्या वर्षाची स्टार्टिंगच आहे, जानेवारीच मंथ चालू आहे आणि ह्या वर्षी खरंच माझ्या खूप साऱ्या इच्छा पूर्ण होतात. आणि वर्षाची स्टार्टिंगच अशी आहे म्हटलं तर पूर्ण वर्ष किती सुंदर जाईल असं मला वाटतं आहे. कारण की ज्या सेलिब्रिटींना मला भेटायचं होतं, ज्यांना आपण फोनमध्ये बघतो, ज्यांना आपण टी व्हीमध्ये बघतो, आज त्या आपल्याला भेटण्यासाठी येत आहेत. तर हे खरंच खूप छान वाटतं आहे. तर आपण बघूया अजून आपल्यासोबत काय काय चांगलं होतं आहे. तर वॉच टू बी कंटिन्यू व्लॉग. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुलं ना दुसऱ्या दिवशी काही कष्ट घ्यावं की ना घ्यावं, पण ते गॅदरिंगच्या वेळेस खूप कष्ट घेतात, खूप रेडी होऊन येतात. आणि जे रेग्युलर कॉलेजला येत नाही ते सुद्धा भाग ह्या दिवसांमध्ये कॉलेजमध्ये येतात. आम्हाला माहीतही नव्हतं की कॉलेजमध्ये एवढे सगळे स्टुडंट असतील, एवढे सगळे विद्यार्थी असतील. पण गॅदरिंगच्या वेळेस पूर्ण मंडप भरलेलं होतं, म्हणजे आम्हालाच बसायला जागा नव्हती असं म्हणायला काही हरकत नाही. तर माझ्यासोबत हे सगळेसुद्धा ह्या सेलिब्रिटीला भेटायला खूप म्हणजे काय म्हणता येईल आतुरतेने वाट बघत आहेत. सो तुम्हाला कळलंच असेल, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम श्री हेमंत पाटील सर हे आपल्या कॉलेजमध्ये येत आहेत. ज्या विद्यार्थ्याने फॅशन डेमध्ये पार्टिसिपेट केलं होतं ना, त्यांनी 90sचा लुक क्रिएट केला होता आणि त्यामध्ये आम्ही पण होतो. तर आता ह्या तो त्यांनी केला. पहिलं प्रेम असेल, डेब्यू कर रहे ब्लॉग में, यू नो अंगार कहते हैं. एवढी पण अजून सुरुवात नाही झाली, तरी पण स्टील नाही झालेली सुरुवात. ही पहिल्या लग्नाचं मंडप आमचं थोड्या लग्न होणार आहे. गोष्टी सगळं लग्न आली सेंट रिश्तास काहीतरी आपल्याला उद्घाटन या वर्षीचं हे उद्घाटन आहे. या ठिकाणी परीक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आपल्याला. पहिल्यांदा होत आहे या संमेलनामध्ये, तर ज्यांना माहिती असेल, जे सिनियर्स असतील, पहिल्यांदा होत आहे की आपण या दिवशी सुद्धा पुरस्कार काढतो. आदरणीय 2 जजेस या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. स्टीलचं घड्याळ, चांदीचं ब्रेसलेट, आणि जर का अगदीच जायचं असेल तर सोनं घ्या. पण मग हे केव्हा शक्य आहे? बापाच्या जीवावर नाही. खुद काम करा, कळलं? स्वतः करणार आहे. मग त्यासाठी काय पाहिजे? पैसा. हे पैसा कळतंय. आणि दुसरी गोष्ट अजून मी काही गोष्टी लिहून ठेवलं नव्हतं, कारण काय ना थोडं विसरायचा प्रॉब्लेम. तुम्ही ना ऐकत नाही, माहिती कोणाचं ऐकू तूच नाही. खरं मी काय म्हणतो, तेवढ्यात
कामाला जातात. कामनाच ऐकता. अरे काम तरी ऐक रे. गेले कामाला गेले. तर हेमंत पाटील सरांनी आम्हाला त्यांचे काही अनुभव सांगितले. त्यांच्या लाईफमधल्या खूप इम्पॉर्टंट ज्या गोष्टी होत्या त्यांनी त्या आमच्यासोबत शेअर केल्या, आम्हाला सांगितल्या, आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि मार्गदर्शन झाल्यानंतर इथं चालला होता डान्स. आता गॅदरिंग म्हणलं होतं, डान्स राहणार आणि मज्जा तर राहणारच. तर त्यांच्यासोबत सगळेच खूप एन्जॉय करत होते. तर अशा प्रकारे आपली गॅदरिंग झाली. मी याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे खूप सारे व्हिडिओ तुम्हाला मिक्स दिसतील, कारण की हे जे शूट आहे ते खूप दिवसांचं आहे आणि आता एडिट करताना ते काही मला व्यवस्थित मिळालेलं नाही आहे. तर मला जसं जमेल मी तसं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याच्यावरून तुम्ही बघू शकता की आपली गॅदरिंग कशी साजरा झाली, सेलिब्रेट झाली. तर बघा आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि मी लास्टला सांगेलच माझे फोटोज वगैरे मी टाकेल. रॅम्प वॉक झालाय, मुली खूप सुंदर सुंदर अशा रेडी होऊन आलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये आम्ही एक अशा प्रकारे आपला ट्रेडिशनल डे होतोय, संपतोय. आता याच्यानंतर आहे गरबा. तर आता पण ते पण बघूया की गरबा कसा होतो. व्हिडिओ मी लवकरच टाकेल. तर ना आपली सगळी मस्ती करून झालेली आहे. पण माझी एक इच्छा होती की मला ना गरबा येत नाही, म्हणजे मला डान्सच येत नाही. तर मला डान्स शिकवणं ना हा सगळ्यात मोठा टास्क आहे आणि माझी फ्रेंड तो टास्क करते आहे. आणि तुम्ही बघू शकता की ती किती सुंदर करते. मला काहीही जमत नाही आहे, तरी ती बोलली की तू ट्राय कर, म्हणजे तुला जमेल आणि आपण खेळायला जाऊया. तर माझं इथंच डान्समध्ये माझा संघर्ष चालू होता, पण मला काही येत नव्हतं. तर त्यानंतर आम्ही काही फोटोज वगैरे काढले आणि ह्या फोटोनंतर मी हेमंत पाटील सरांसोबत जो फोटो आहे तो सुद्धा शेअर करेल. तर यानंतर मी काही रील्ससाठी शूट केलं आणि खूप मज्जासुद्धा केली. माझ्यासोबत माझ्या सगळ्या फ्रेंड्सने सुद्धा खूप मस्ती मज्जा केली आहे. आणि इथं यांचं गाणं म्हणणं चालू होतं, पण सॉरी मी ते टाकू शकत नाही, कारण की स्पीकरला दुसरं गाणं चालू होतं आणि मे बी हा व्हिडिओ टाकल्यानंतर किंवा व्हॉईस टाकल्यानंतर कॉपीराईट येऊ शकतं. तर त्यामुळं मी सॉन्गचा आवाज मी म्यूट केलेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता यांची मस्ती. झालंय सर्व ट्रेडिशनल डे. काय ट्रेडिशनल डे होतं माय, नुसतं झगबग झगबग. एवढ्या मुली आवरून आल्या होत्या. मी आवरले तर माझा पूर्ण मेकअप गेलाय आणि त्या मुलींचा मेकअप कसं करायला मला कळत नाही. कठीण आहे.